सुस्वागतम. आजच्या भागामध्ये आता इकडे जी मंजू आहे, मंजू आणि सत्या बोलत असतात. तर आता मंजूला कळतं हे आजोबा नसून हा सत्या आहे. मंजू म्हणते, अरे सत्या, बरं झालं असं दाखवलं, नाही तर सगळ्यांना कळलं असतं सत्या तू कोण आहेस ते. सत्या म्हणतो, वाघमारे तुम्ही काळजी करू नका, कुणाला कळणार पण नाही. मंजू म्हणते, अरे कुणासमोर तुझं हे जर समजा पडलं असतं डोळ्याचं डोक्याचं ते, तर काय केलं असतं तू. तुझ्याकडे काही पर्याय नव्हता. मग सत्या काय करायचं आपण. अरे सत्या तुला काही कळतं की नाही. सत्या म्हणतो की वाघमारे, अहो काही नाही, एवढं कशाला तुम्ही लोट घेताय. मला माहिती आहे कुणालाच कळणार नाही आहे मी म्हणून. आणि हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं करण्यात मला एका व्यक्तीने साथ दिली आहे. तर आता मंजू म्हणते, तुला आणि साथ कोणी दिली आता. तर आता लगेच तो म्हणतो की आपले पप्पा. अहो मी पप्पाला रात्री फोन केला आणि तो सत्या रात्री चित्रकारांना फोन करतो, तुमच्या सत्या काय झालं आहे बघा, भेटायचं मला भेटायला या, मी तुम्हाला सांगतो सगळं काही. असा अपघात घडला आहे तो आणि पप्पा मला भेटायला आले रात्री, सत्या सांगत असतो. आणि इकडे आता तिथे भेटायला आल्यावर तिथं तो लपून राहिलेला असतो सत्या. आणि चित्रकार म्हणतात, कुठून आहे तू, तोंड दाखव तुझं, चल कोण आहेस तू. अरे तू त्या मंजूला त्रास देतो तोच आहे ना तू. तर आता लगेच तो राग रागत चित्रकार त्याच्या तोंडावर चढतात. तेवढ्यात नंतर सत्या तू. तर सत्या म्हणतो, हो पप्पा मीच आहे. तर आता लगेच सत्या हा त्याच्या पप्पा आणि ते दोघं एकमेकाला खूप मिठी मारतात. आणि चित्रकार म्हणतात, सत्या हे सगळं काय आहे. तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघा पप्पा, तुम्ही काही काळजी करू नका, मी ह्या सगळ्यामध्ये मला तो माणूस शोधून काढायचा आहे. वाघमाऱ्यांना त्रास कोण देत होता आणि माझा अपघात कोणी घडून आणायचा प्रयत्न केला आहे, त्यामुळं मला हे सगळं करावं लागतं आहे. मी उद्या घरी येईल काका बनून, तुम्ही मला घरात घ्यायचं. तर आता लगेच चित्रकार म्हणतात, हो ठीक आहे, असं चित्रकार म्हणतात. तर ते म्हणतात मग चालेल, तू जसं म्हणशील ना सध्या तसंच करूयात आपण. आणि आता सत्या तिथे येतो, त्यामुळेच मला पप्पांनी खूप साथ दिली वाघमारे, असं सत्या सगळं मंजूला सांगतो. मंजू म्हणते, बापरे, म्हणजे पप्पाला माहिती आहे आता हे सगळं, असं मंजू म्हणते. आणि आता लगेच मंजू आणि सत्या बाहेर येतात. आणि आता लगेच बाहेर आल्यावरती इकडे लगेच तिथे म्हणत असतो सत्या की हे बघा, माझं आज माझ्या नातसूनाशी चांगलं बोलणं झालं आहे, त्यामुळं काळजी करायचं काही एक काम नाही आहे. आता माझी नातसून आहे ना इथं राहायला येईल नंतर, मग ती राहायला आली की मग मी बघून गेला, असं म्हणत असतात. तर आता सत्या तिथून मंजू जाते तिथून. तर आता लगेच मंजू ते सत्याकडे बघते. सगळेजण जेवत असतात, मंजू तिथे राहायला येते आणि मंजू ते वाढत असते. तेवढ्यात चित्रकार म्हणतात, सत्या म्हणतो की खूप भारी जेवण बनवलं आमच्या नातसूनांनी, खरंच यांचं दुसरं लग्न लावून द्यायला पाहिजे, असं म्हणतो. आणि आता मंजू म्हणते, काय दुसरं लग्न. ते म्हणतात की हो मग, अगं आता आमचा सत्या गेला, असं तू किती दिवस राहणार आहे, दुसरं लग्न करून देऊ तुझं, असं म्हणल्यावरती आता इकडं जो आर्यन तिथं बसलेला असतो त्याला तर खूप आनंद होतो या गोष्टीचा. आणि त्याचा आनंद बघून आता सत्य मंजूला त्यांना कळत असतं की हे सगळं नेमकं आर्यनचा प्लॅन आहे की कुणाचा, आणि कुणाला काय भेटणार यामधून. त्यामुळे तो मुद्दामून बोलत असतो तसा. तर मंजू मोठ्याने ओरडते की सत्या. तर आता सत्या म्हणल्यावरती सगळेजण आता बघायला लागतात. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये कळेल का सगळ्यांना खरंच तो सत्य आहे म्हणून, आणि खरंच मंजूचं दुसरं लग्न करून देईल का सत्या. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.